दरम्यान या युवा विद्रोह आंदोलनानं काय साधलं तर नीट आंदोलनानं देशभरातील तरुणांना एकत्र आणलं। विद्यार्थी आंदोलनाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली। केंद्र सरकारला या रेट्यासमोर झुकावं लागलं। आंदोलन अधिक चिघळण्यापूर्वी तणाव कमी करण्याचा प्रयत्न। विरोधकांना मोठा राजकीय मुद्दा मिळाला। काँग्रेससह विरोधी पक्षांना संजीवनी मिळाली असं म्हणावं लागेल। चुकीला माफी नाही हा भाजपचा मंत्र्यांना संदेश केला। शिक्षण क्षेत्रामध्ये मोठे बदल आता शक्य आहेत। सीबीटी परीक्षा, परीक्षा सुरक्षा आणि एनटीए सुधारणांवर भर वाढू शकतो। प्रधानांच्या राजीनाम्यामुळे केंद्रात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता।